मित्रो नमस्कार. अखंड हिंदुस्थानचा अर्धदैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, भारतीय घटने शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन. श्री साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था बेल्ले या संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत ज्या सभासदांचा या संस्थेच्या कारभारामध्ये मोलाचा वाटा राहिला, परंतु ते आपल्यामध्ये सध्या हयात नाहीत, अशा सर्व दिवंगत सभासदांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन. तुम्हा सर्वांना सविनय प्रणाम. आज आपल्या श्री साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्ला या संस्थेच्या 23व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे सहकार क्षेत्रातील कार्यसम्राट म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे तुम्हा आम्हा सर्वांचे परमस्नेही आदरणीय वसंतराव बबनराव जगताप साहेब, उपाध्यक्ष आपल्या सर्वांचे मित्र आदरणीय सदाशिवदादा रामदेव शेठ बोरचटे साहेब, त्यांचं सर्व कार्यक्षम संचालक मंडळ, अतिशय मनमिळाव आणि कार्यतत्पर कर्मचारी, अधिकार आणि कर्तव्य याची पुरेपूर जाणीव असलेले सर्व सभासद बंधू आणि भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. आपल्या संस्थेचा चालू वर्षाचा अहवाल पाहिला तर या संस्थेचे मुखपृष्ठ आहे, जसं म्हणतात घराची कळा अंगण सांगते, अतिशय सुंदर असं रेखीव हे मुखपृष्ठ. याच्यावरून संस्थेचा आपल्या कामकाजाचा अंदाज येतो. त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असं रेखा त्यांनी आपल्या संस्थेचा आपला लेखाजोखा याच्यातून आपल्या डोळ्यापुढे येतो. संस्थेचा अहवाल पाहिला, त्या 23वा अहवाल पाहिला तर हा जो अहवाल आहे अतिशय नेत्रदीपक, अतिशय सुंदर मुखपृष्ठ असलेला, संस्थेची खरीखुरी आर्थिक परिस्थिती दर्शवणारा. चालू आर्थिक वर्षात ठेवींमध्ये 13.95% वाढ, कर्ज वाटपमध्ये 11.05% वाढ, वसुली चांगली झालेली आहे. 101 ची एकही केस नाही. खरोखर साहेब मला वाटतं आपण ज्या टॉप 10 मध्ये आहात त्याच्यापैकी अतिशय तुमचं सुंदर असं काम आहे. 101 ची केस न करणारी मला वाटतं तुम्ही ही एकमेव संस्था असावी. हरकत नाही, चांगलं काम आहे तुमचं. गेल्या आर्थिक वर्षात तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात तुमचा डोबल एनपीए 21.91% होता, तर नेट एनपीए 18.87% होता. परंतु या वर्षी मात्र साहेब 31/3/24 रोजी तुमचा डोबल एनपीए 22.64%, तर नेट एनपीए 19.68% दाखवतो आहे. हा मात्र विचार करण्याचा विषय आहे. संचालक मंडळाने याची नोंद घ्यावी. परंतु मला खात्री आहे या संचालक मंडळ कार्यक्षम असल्यामुळं पुढील वर्षात हा एनपीए निश्चित 5%च्या आतमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये तुम्हा सर्व सभासदांचा मोलाचा वाटा राहिला पाहिजे. जे मार्गदर्शक आहेत, जे हितचिंतक आहेत, त्यांनी सुद्धा संचालकांना मदत केली पाहिजे. कारण सहकारामध्ये एकटा माणूस काही करू शकत नाही. सहकार म्हणजे काय? सहकार म्हणजे घेणे आणि कर्तव्याची पुरेपूर कर्तव्य पालन करणे. परंतु देणेमध्ये म्हणजे ठेवीमध्ये लोक ठेवतात, परंतु घेणे म्हणजे कर्जदार बांधव आहे. त्यांना मी विनंती करतो, बाबाओ तुम्ही तुमची जी आर्थिक अडचण भागवण्यासाठी संस्थेकडून जे कर्ज घेतलं आहे त्या कर्जाची परतफेड करा आणि तुमची सामाजिक बांधिलकी जपा. 101 जो फायदा आहे 101चा तो होणार नाही याची काळजी घ्या. त्याच्यापुढे संस्थेचं नुकसान होतं आणि तुम्हाला त्याची समाजामध्ये तुमची मानहानी शक्यता असते. कारण कर्ज वसूल या संस्थेचा आत्मा आहे. जर कर्ज वसूल झालं नाही तर संस्था डबऱ्याला गेल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुमची अतिशय महत्वाची तुमची ती सामाजिक बांधिलकी आहे, तुम्ही ती जपा. आर्थिक वर्षात काही अडचणीमुळे ज्यांना वेळेत आपले हप्ते भरताना त्यांना मात्र माझा मी नम्रपणे व्यक्त करतो की हे हप्ते भरून संचालकांनी दाखवला तुमच्यावरचा विश्वास सार्थ ठरवा आणि सामाजिक बांधिलकी जपा, जेणेकरून संस्थेची प्रगती होईल, आपली प्रगती होईल. चालू आर्थिक वर्षात संचालकांनी ठेवी, कर्ज वाटप, कर्ज वसुली खर्च, प्रशासकीय खर्च, इतर खर्च याची योग्य ते सांगड घालून तसेच शासकीय नियमाप्रमाणे सर्व ज्या तरतुदी आहेत त्या करून गेल्या वर्षात तुलनेत भरघोस असा नफा कमवला आहे. गेल्या वर्षी मला वाटतं तो नफा होता 37 लाख काहीतरी होता. यावर्षी 61,02,805 इतका नफा कमवून
तुम्हा आम्हा सर्वांना 8% लाभांश प्लस दिवाळी गिफ्ट त्यांनी जाहीर केलेली आहे. मला त्या आनंद अभिमान सांगू वाटतो, जसा मी ते सभासद झालो गावाकडं, तशी एवढी दिवाळी येते का मी अशी दिवाळी कधी केलीच नाही माझ्या आयुष्यामध्ये. जगताप साहेब, मी जेव्हा जेव्हा इकडे गावाकडे गावाकडच्या पतपेढीमध्ये सभासद झालो, एवढी मला दिवाळी मिळाली का अशी दिवाळी कधी झालीच नाही माझी 4-5 वर्षामध्ये. खूप जबरदस्त दिवाळी आणि नातेवाईकांना सगळ्यांना बोलवता मी या दिवाळीला. त्याच्यामुळे खूप तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. संस्थेचा एकूण व्यवसाय 84 कोटीचा आहे, म्हणजेच पर एम्प्लॉयात 23.26 कोटी आहे. हा चांगला आहे, परंतु आपण पाहतो तुम्हालाही कल्पना असेल आपल्या परिसरामध्ये. माझा थोडा अभ्यास असल्यामुळे मी जास्त एवढा नाही, पण थोडा सहकाराचा अभ्यास आहे. आपल्या इतर ज्या काही संस्था आहेत टॉप 10 मधल्या, त्यांचा पर एम्प्लॉय रेशो मात्र 5 करोडच्या वर आहे. एम्प्लॉयला मी सांगू शकतो, एम्प्लॉय विनंती करतो, कारण मी सुद्धा एक कर्मचारी होतो. कर्मचाऱ्याचं उत्पन्न काही नसतं, कर्मचाऱ्याचं फक्त एकच उत्पन्न सेवा देणे. तुम्ही प्रामाणिकपणे सेवा द्या, तुमचं आपलं पर एम्प्लॉय उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही. कर्मचारी मित्रांनी याची नोंद घ्यावी. चालू आर्थिक वर्षात संस्थेला लेखा परीक्षांचा नेहमीप्रमाणे अवर्ग प्राप्त झाला आहे. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचं, संचालकांचं, मार्गदर्शकांचं, खास करून जीवन संमेलक साहेबांचं मी हार्दिक अभिनंदन करेन. येणारं आर्थिक वर्ष तुम्हा आम्हा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आरोग्यदायी जावो. सर्वांना उदंड निरोगी आयुष्य लाभो. सर्वांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो, अशा शुभेच्छा देतो. आता 2 दिवसांनी आपला सर्वांचा आवडता गणेश उत्सव आहे, त्याच्याही सर्वांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो. करा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, असे आपले सानेपुजी सांगून गेले. सर्वांना प्रेम द्या, तुम्हाला प्रेम मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि खास करून वसंतराव जगताप साहेब जे कलाप्रेमी आहेत, त्यांना त्यांच्या टीमला मानाचा मुजरा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.